चला कॅन्डी थँक्यू. अरे असं कसं पॅक करणार? गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 9 ऑगस्ट सॅटर्डे 2025 आणि आज आहे रक्षाबंधन. मला हे लॉजिक नाही समजत यार. रक्षाबंधनला तिने राखी बांधायची, मी तिला गिफ्ट द्यायचं, ओके. बट भाऊबीजमध्ये भाऊ हा शब्द सुद्धा आहे, तर ऑब्व्हियसली भाऊबीजला भावाला गिफ्ट भेटलं पाहिजे. नाही, भाऊबीजला सुद्धा भाऊच गिफ्ट देणार आणि ती ओवाळणार. हे लॉजिक समजत नाही. नेहमी भावानीच गिफ्ट द्यायचं म्हणजे भावाला काही मिळायचंच नाही. लाईक भावाचा असा कुठला दिवसच नाही आहे. एनिवे, आज आहे रक्षाबंधन. सो आज मी जाणार आहे माझ्या माहेरी, म्हणजेच माझ्या मामाच्या घरी. मी माझ्या घराला सोडून दुसरी जी जागा आहे जिथे सगळ्यात जास्त राहतो ते म्हणजे माझ्या मामाचं घर. त्यामुळे ते माझं ऑलमोस्ट माहेरच आहे. मी आणि माझी मम्मी जाणार. ते आमची पूर्ण फॅमिली एकत्र येणार आहे. ते माझ्या 3 बहिणी, पण आत्ता एक बडोद्याला गेलेली. वी हा व्हिडिओ बघत असेल तर तुझ्याबद्दल बोलतोय. तर ती बडोद्याला गेलेली आहे आणि ती काय माहिती कधी येईल तेव्हा तिला गिफ्ट देईल. बट आता बाकी 2 बहिणींकडून राखी बांधून घ्यायला जायचं आहे. तर आता मम्मीला सुट्टी नाही आज, नाहीतर आम्ही आदल्या दिवशीच तिथं राहत असतो मामाकडे, मी आणि मम्मी दोघं. बट मम्मीला सुट्टी नसल्या कारणाने ती हाफ डे घेऊन येणार आहे. तर आज आम्ही दुपारनंतर ती आल्यानंतर मग तिकडे रक्षाबंधनच्या प्रोग्रामला जाणार आहे. आणि ऑब्व्हियसली आत्ता दुपारी गेल्यानंतर संध्याकाळी तर काही मला पॉसिबल होणार नाही जिम करणं तिकडे, म्हणून मी आत्ता सकाळीच चाललो आहे जिमला. तर आत्ता जिमला जाऊन येतो, त्यानंतर बाकी आपला डाएट वगैरे करून देईन. मम्मी येऊस तर थोडी तयारी करू आणि मग जाऊ. सो आजचा व्हिडिओ जे काही असेल ते डेकोरेशन बेस्ड नसेल, कारण मी आत्ता घरात नाहीच आहे. सो जे काही असेल व्हिडिओमध्ये आज ते रक्षाबंधन स्पेशल व्लॉग असेल. हा पूर्ण आपला रक्षाबंधनचा जो प्रोग्राम आहे तो आपण याच्यात कव्हर करूया. हा आहे आउटफिट, हा आहे मम्मीचा आउटफिट. आणि आपण आलो आहे आता मामाच्या घरी. ही जी फॅमिली दिसते ही अर्धी पण नाही आहे, याच्यापेक्षा खूपच मोठी फॅमिली आहे आमची. आता इकडे सगळे जमाने झाले, रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. हे सोनपापडी खाऊनच. प्रवेशाची मम्मी हे आहे आमच्या मामी. काय सगळ्यांना हाय, रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. ही आहे आमची प्रवेशा, आमच्या फॅमिलीमधली सगळ्यात पहिली ब्लॉगर माझ्या आधीची. अँड दिस इज माय मावशी. मावशी कमी दिदी जास्त वाटते, जिसकडून तुम्हाला शुभेच्छा. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आमचा मुलगा काहीतरी करतोय, तो आम्हाला पण त्याचा अभिमान आहे, तर तो काहीतरी करतोय. थँक्यू आजी, थँक्यू. हे तुला भेटले एवढे सगळे? सगळ्यांचे गिफ्ट आणले, कष्ट घेतलेले दिसत आहे मला बिचारीने. काय रे? किती वस्तू पेन आहे यार. युनिकॉर्न वाला आहे. काढला दाखव. हो, पेन्सिल अरे पेन्सिल पेन. एवढ्या सगळ्या गर्दीनंतर माझा नंबर आलेला आहे.
तोंडात दिसत नाही प्रांजल तुझ्या. कॅन यू प्लीज हां मी पाय म्हणतो साष्टांग कळत आमच्या मामेच्या हाताला खूप छान चव आहे. तर आजचा मेनू काय? आज काय बनवलं जेवायला? आज छोले, नारळ भात, मसाले भात आणि पोळी. सगळे जेवण करायला. किती काम करावं लागतं मला रक्षाबंधन. पिंक बॅग पिंक बाग हे आधी ओळखून घ्या मग इकडे अरे इट्स अ गिफ्ट. तू ओवाळला राखी बांधली मग काय नाही बांधली. अरे राखी राखी कुठे? राखी स्वतःने बनवलेली मॅडमनी. ही बनवली तिच्या हाताने तिने. एकदम स्पेशल आहे माझ्यासाठी बनवलेली हिने तिच्या हाताने. बर ती बघ. थँक्यू प्रविशा. घेऊन जाऊ काय? बांधायची ना मग. एकदम भारी राखी. काल ये काम लागला शी. अरे असं कसं पॅक करून पाच कॅमेरे ठेवले समोर आला ना. हॅलो गाईस. बस पुढे काय एवढंच. चला कॅन्डी. अरे ती अशी खाली बघत होती राणी एवढी मोठी तुम्हाला राणी झोपली काय बोलला? झोपेत वगैरे उभी वाटते. तुला काय झोप झाली? कसं वाटतंय? सगळ्यांचं रक्षाबंधन झालं आणि तुझी झोप झाली. कसं वाटतंय? छान वाटतंय? कसं वाटतंय? सगळ्यांना वेगवेगळं आहे का? माई तुला खूप आवडेल ते गिफ्ट. सर्वांनाच आवडेल. वाव. काय? अरे बुक माई नाही. तसं नाही. माई माई तिकडून मी कॉलर. तिचं आहे ना ते. माईचं आहे मुगावरीचं कुठं आहे? सेम आहे. सेम मोबाईल पडला वास घ्यायचं. वास घ्या नाही का? छान आहे. बापरे. तो पूजेला पारायण ते 3 नंबरला कोण आहे? माझ्या भावांनी सगळ्याच भावांनी मला इतके छान गिफ्ट दिले की एकदम म्हणजे मला त्यांची गरज होती अशा वस्तू दिल्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी. दाखव. बरे मारलं. अरे दादा आपल्याला स्वतःहून कॅडबरी आणतोय.
तो देतो तू कोणती कॅडबरी देणार? किटकॅट? तिथे 40 वाली किटकॅट असणार आहे ना, खातीलच ना, त्या 10 द्या. आणि एक फ्री दे तुझ्याकडून 10 वाली. हा? चला बिल भरून द्या. 405 रुपयाची. पहिले याचा सत्कार करूया आपण वरती जाऊन. खूप दिवसानंतर पैसे खर्च केलेले आहे यांनी. खूपच जास्त, ते पण एवढे जास्त केलेले आहे काय? ते ना इकडं तुझा सत्कार आहे पण मी सांगतोय आधी. इतका खर्च या ठिकाणी केलेला आहे 405 रुपये टोटल. का? याचं कारण फक्त हेच की ही प्रांजलच्या मालकीची कॅडबरी होती. कॅडबरी खायला नाही भेटली तर ती आम्ही खूप येण्यासारखी खाऊन घेतली हो. सगळ्यांनी. त्यामुळे तोंडात काढून खा. त्यामुळे आता हे करावं लागणार आहे. येस. पौर्णिमा, राखी पौर्णिमा म्हटलं का त्याची एक दुसरी ओळख आहे आपल्या इथं, ती म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि नारळी पौर्णिमा म्हटलं तर भात येणारच, आणि भात म्हटलं तर आम्हाला आमच्या ताईची आठवण येणार. आम्ही जेव्हा पण गुजरातवरून इथं आलेलो त्यावेळेस सगळ्यात पहिलं आम्हाला फर्स्ट टाइम मी नारळी पौर्णिमाच्या दिवशी म्हणजे नारळी भात खाल्लेला होता. आणि तोच भात आज मी आमच्या ताई नसताना सुद्धा आमच्या विद्यामामी तीच परंपरा चालू ठेवून आणि ह्या वर्षी सुद्धा त्यांनी नारळी भात बनवून आणलेला होता. आणि तोच स्वाद, तो टेस्ट फक्त माणूस बदलला गेलेला आहे, तीच आमच्या विद्यामामी. सो गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. आजचा ब्लॉग इथेच संपूया. आता झाला सगळा, रक्षाबंधनचा सण झाला. मी पण कपडे बदलून घेतले, आता झोपाची तयारी करतोय. तर आजचा दिवस खूपच छान झाला. थँक्स टू मामा, मामी, आजी, बाबा जे पण होते सगळे. आणि खूप छान वाटलं आज पूर्ण फॅमिली एकत्र येऊन रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ब्लॉग तुम्हालाही आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. आता रक्षाबंधन झालं आहे, आता आय डोंट नो घरी पप्पानी किती सगळे कामं संपवले असतील, बट मग तरी आता घरी जाऊन बघावे लागेल की पप्पानी डेकोरेशन कुठपर्यंत नेलेलं आहे. कारण मी इथे होतो तर पप्पा घरी काही ना काही करतीलच. सो आता उद्यापासून जे पण ब्लॉग येतील आता डेकोरेशन बेस्ड असतील. आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण डेकोरेशनचं कुठपर्यंत तयारी नेतो ते सगळं बघूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट असाच राहू द्या. बाय बाय.